नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे। यामध्ये ज्या लोकांची 2024च्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेली आहे मित्रांनो, त्यांची ट्रेनिंग देखील सुरू झालेली आहे। काय महत्त्वाचा जीआर आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा, ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। ही संपूर्ण जी अपडेट आहे मित्रांनो, SRPF संदर्भात आहे। राज्य राखीव पोलीस बल या संदर्भात ही सर्व अपडेट आहे। यामध्ये विषय पाहू शकता, राज्य राखीव पोलीस बलातील नवपरिष्ठ सशस्त्र पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण सुरू करण्याबाबत, म्हणजे जी काही तुमची ट्रेनिंग आहे मित्रांनो, ज्या लोकांची SRPF मध्ये निवड झाली आहे त्यांची ट्रेनिंग सुरू करण्याबाबत हा जीआर प्रसिद्ध करण्यात आले। जीआरचं डेट पाहू शकता 1 ऑक्टोबर 2024, म्हणजे हा जीआर प्रसिद्ध करण्यात आले आहे। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलातील सन 2022-23 पर्यंतचे जे काही SRPF पदाकरता पात्र ठरलेल्या सध्या गट मुख्यालय हजर करण्याबाबत नवपरिष्ठ SRPF साठी ज्यांची निवड झाली आहे त्यांची 9/10/2024 पासून मूलभूत प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे। यामध्ये कोणकोणते गट क्रमांक सामील आहेत ते देखील आपण माहिती सांगणार आहोत। यामध्ये पाहू शकता, दिनांक 9/10/2024 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत खालील प्रशिक्षण केंद्र ठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रावर आयोजित प्रकारे तुम्हाला माहिती दिली आहे मित्रांनो। यामध्ये समावेश कोणकोणते आहे तर गट क्रमांक 5 दौंडचा समावेश आहे। यामध्ये गट क्रमांक 1 पुणे, गट क्रमांक 2 पुणेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा गट क्रमांक आहे गट क्रमांक 10 सोलापूरचा देखील समावेश करण्यात आलाय। तर सोलापूरमध्ये गट क्रमांक 5 दौंड, त्यानंतर गट क्रमांक 5 दौंड 7 अशा प्रकारे यांचा समावेश करण्यात आलाय। तर सोलापूरचे प्रशिक्षण केंद्राचे नाव आहे मित्रांनो, यामध्ये 5 आणि 7 दौंड क्रमांक 5 आणि 7 चा समावेश करण्यात आलाय। आणि ज्यामध्ये गट क्रमांक 5 आहे मित्रांनो, यामध्ये गट क्रमांक 1 आणि 2 चे प्रशिक्षण केंद्र होणार आहे। त्यानंतर पाहू शकता, छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक 14 साठी गट क्रमांक 9 अमरावती आणि गट क्रमांक 10, तर प्रशिक्षण केंद्राचे नाव काय 14 मध्ये गट क्रमांक 9 अमरावती आणि सोलापूरचा समावेश करण्यात आलेला आहे। या अशा प्रकारे एकूण 706 लोकांची तुमचं प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे, त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते अटी असतील हे देखील तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे। हे आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवपृष्ठ पोलीस प्रशिक्षणाचे यांच्याकडून भरमण ध्वनीचा म्हणजे मोबाईल वापर न करणारा नाहीत याबाबतचे तुम्हाला हमीपत्र देखील लिहून द्यायचे आहेत मित्रांनो। हे देखील तुम्हाला न परवानगी घेता गैरहजर राहिल्यास त्यांची तात्काळ सेवा संपुष्टात येईल असे बेशिस्त वर्तनाबद्दल देखील तुम्हाला प्रशिक्षणाची सूचना देण्याचे अशा प्रकारे हा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे। याचाच अर्थ अशा प्रकारे आहे मित्रांनो, SRPF मध्ये ज्या लोकांची निवड झाली आहे यामध्ये गट क्रमांक 1 पुणे, 2 पुणे, दौंड 5, 7 अमरावती, सोलापूर यांचे सर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या बाबत ही महत्त्वाची अपडेट आहे। 9 तारखेपासून ही संपूर्ण तुमचं प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा। आणि येणारी जो आगामी भरती आहे ते लवकरच येणार आहे, यासाठी तयारी करण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा। आतापर्यंत जेवढे पोलीस भरती पेपर आले ते देखील तुम्ही पाहू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।